प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आजच्या या नवीन अशा दिवशी या संध्याकाळच्या वेळेला आपण पुन्हा एकदा त्याच्या संगतीमध्ये एकत्र जमलेलो असताना त्याची आराधना, भक्ती, उपासना करण्याची ही सुंदर अशी वेळ आम्हाला प्रभूंनी दिली आहे. याबद्दल आपण प्रथमतः त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव देऊया. जरी प्रसंग कठीण असेल, परिस्थिती कठीण असेल, तुमच्या जीवनामध्ये काही वेगवेगळे प्रसंग येतात, परंतु प्रभूची दया, त्याचा अनुग्रह आमच्या सोबत नित्य आणि सदा सर्व काळ, त्याची करुणा आमच्या सोबत सदा सर्व काळ असते. याबद्दल आपण त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव देऊया. त्याच्या नावाचा जय जयकार करूया. आणि या ठिकाणी आपण जमलेलो असताना त्याच्या नावामध्ये आपण एकत्र येऊन आजची त्याची जी भक्ती आहे, त्याची आराधना करण्याची ही संधी आम्हाला त्याने दिली आहे. त्याच्या वचनाच्या द्वारे आपण आपले अंतःकरण सिद्ध करून आम्ही त्याच्या चरणाजवळ येऊन त्याची आराधना, उपकार स्तुती आपण आत्म्याने आणि खरेपणाने करूया. आजच्या मननाकरिता जो आराधनेचा विषय आहे, आपण सर्वजण स्तोत्र संहिता 23 Psalms 23. For today's meditation we are going to meditate upon the word from the book of Psalms 23 स्तोत्र 23 वचन 1 ते 6 मी आपल्यासाठी वाचून दाखवतो. Wherever you are, I request you to open up your Bibles to Psalms 23 and we will read the whole psalm from verses 1 to verse 6. The Lord is my shepherd, I shall not want. He maketh me to lie down in green pastures. He leadeth me beside still waters. He restoreth my soul. He leadeth me in the paths of righteousness for his name's sake. Yea, though I walk through the valley of shadow of death, I will fear no evil. For thou art with me. Thy rod and thy staff, they comfort me. Thou preparest a table before me in the presence of mine enemies. Thou anointest my head with oil, my cup runneth over. Surely goodness and mercy shall follow me all days of my life, and I will dwell in the house of the Lord forever. त्याच्या सहाय्यासाठी आपण प्रार्थना करू. हे माझ्या महान थोर दयाळू कृपाळू प्रभू परमेश्वरा, धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो प्रभूजी. पुन्हा एक वेळा या संध्याकाळच्या वेळेला प्रभूजी तुमच्या चरणाजवळ आलेलो असताना आम्हाला तुमच्या नावामध्ये एकत्र केलेलं आहे. आम्ही या एक कुटुंब या नात्याने, मंडळी या नात्याने, आमचे मंडळीतले सर्व विश्वासणारे प्रभूजी जेथे कुठे आहेत ते या वचनावरती मनन करण्यासाठी आम्हाला तुम्ही एकत्र केलं. ही सुंदर अशी वेळ सहभागिता दिली, याबद्दल धन्यवाद देतो, उपकार स्तुती करतो प्रभूजी. या वचनावर मनन करीत असताना प्रभूजी तुमचं स्वर्गीय ज्ञान आणि तुमची दया मला पुरवावी प्रभूजी. माझे विचार, माझे शब्द नाही, परंतु तुमचे स्वर्गीय विचार मला प्रगट करावे. आमचे मन, अंतःकरण प्रभूजी तुम्ही मोकळं करावं. तुमचं प्रभूजी पवित्र आत्म्याचे कार्य आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये करावं. तुम्ही आमच्याशी बोलावं आणि प्रभूजी आनंदाने आणि उल्हासाने तुमची आराधना करण्यासाठी आम्हाला तुम्ही उत्तेजित करावं. यासाठी विशेष करून आम्ही प्रत्येक जण तुझ्या हाती पडत आहोत प्रभूजी. माझं देखील तू सहाय्य करावं. योग्य वचन देण्यासाठी प्रभूजी माझा ताबा तुम्ही घ्यावा प्रभूजी. यासाठी मी स्वतः देखील तुमच्या चरणाजवळ मी स्वतःला अर्पण करीत आहे. ही लहानशी प्रार्थना विनंती धन्यतारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने तुमच्या चरणाजवळ सादर करतो, म्हणून तुम्ही ऐका. Psalms 23 आपण वचन वाचलेलं आहे. स्तोत्र 23 1 ते 6 या वचनामध्ये आपण पाहिलं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. मी या वचनावरती अभ्यास करत असताना मी विचार केला की हे वचन साधारण, हे स्तोत्र साधारण केव्हा लिहिलं गेलेलं असेल. तर ज्यावेळेस मी याचा अभ्यास केला तर साधारण 1000 BC म्हणजे ख्रिस्तपूर्व 1000, ख्रिस्ताच्या येण्याच्या 1000 वर्षा आधी हे वचन, हे स्तोत्र दाविदाने लिहिलं होतं. दॅट इज 1000 BC. आणि आज ख्रिस्त येऊन 2000 वर्ष झालेली आहेत. more than 2000 years have been passed. We are in 2020. So almost 3000 वर्ष या हे स्तोत्र लिहिण्यात गेलेलं आहे. 3000 वर्षापूर्वी हे स्तोत्र लिहिण्यात गेलेलं आहे. आणि आज देखील हे स्तोत्र जर आपण वाचलं तर आज देखील हे वचन आमच्याशी जिवंत अशा रीतीने बोलत आहे.
आम्ही आजच पाहिलं की आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या जीवनामध्ये जरी काही दुःख प्रसंग आले, जरी कठीण परिस्थिती आली, या जगामध्ये या जगामध्ये सर्वत्र निराशा आहे, भय आहे, भीतीचं वातावरण आहे, मरणाची भीती सर्वत्र पसरलेली असताना आज हे स्तोत्र आम्हाला हे सांगत आहे की मी तुमचा मेंढपाळ आहे. आय एम युअर शेपर्ड अँड द लॉर्ड इज माय शेपर्ड. दाविदाचा वैयक्तिक हा अनुभव आहे की द लॉर्ड इज माय शेपर्ड. जरी तो स्वतः मेंढपाळ होता, परंतु तो एक मेंढरू या नात्याने स्वतःला या ठिकाणी ही इज एक्सप्रेसिंग हिमसेल्फ ॲज अ शीप अँड ही इज सेइंग द लॉर्ड इज माय शेपर्ड अँड आय शॉल नॉट वॉन्ट. आपण पाहतो की ज्यावेळेस दावीद हे स्तोत्र लिहित होता, तो सांगत आहे की तो स्वतःला एक शीप या नात्याने एक्सप्रेस करत आहे. तर आम्ही देखील या जगामध्ये राहत असताना आम्ही स्वतः आम्ही सर्वजण मेंढरू असे आहोत आणि आमचा मेंढपाळ हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमच्या प्रत्येक अशा कठीण अशा जीवनामध्ये, आमच्या कठीण प्रसंगीमध्ये आज देखील प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हेच सांगत आहे की मी तुमचा मेंढपाळ आहे. जरी तुमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले, जरी तुमच्या जीवनामध्ये काही अनुचित अशा गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आल्या, तरी तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये, कारण की मी तुमचा मेंढपाळ आहे आणि मी सदा सर्व काळ तुमच्या सोबत आहे आणि तुम्हाला कशाचीही उणे मी तुम्हाला कमी पडू देणार नाही. या रीतीने तो हे वचन लिहित आहे. आपण पाहतो की स्तोत्र 103 आपण वाचूया. Psalms 100 verse 3. Know ye that the Lord he is God. It is he that made us and not we ourselves. We are his people and the sheep of his pasture. आम्ही देखील या ठिकाणी या वचनाप्रमाणे आम्ही त्याच्या पूर्णातील कळप आहोत आणि तो आमचा मेंढपाळ आहे आणि तो आम्हाला चालवित आहे. आणि या वचनाच्या द्वारे तो आम्हाला सांगत आहे की जरी तुम्ही या कठीण अशा दिवसामध्ये जरी तुम्ही बहकलेले असाल, परंतु मी तुम्हाला एकवटलं आहे आणि मी तुमचा मेंढपाळ आहे. हा आमचा जो मेंढपाळ आहे तो कसा मेंढपाळ आहे? तो एक उत्तम असा मेंढपाळ आहे. ही इज अ गुड शेपर्ड. जॉन 10:11 मध्ये आपण वाचतो की आमची पहिलीची परिस्थिती आम्ही कशी होतो, आम्ही या जगामध्ये भडकून गेलेलो होतो, आम्हाला कुठलीही आशा नव्हती, आम्ही त्या मरणाच्या जीवनामध्ये त्या सैतानाच्या बंधनामध्ये आम्ही असो होतो. परंतु जॉन 10:11 मध्ये तो काय सांगत आहे, तो आमचा कसा मेंढपाळ झालेला आहे? योहान याचा 10वा अध्याय आणि 11वं वचन. जॉन चॅप्टर 10 verse 11. I am the good shepherd giveth his life for the sheep. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा एक उत्तम असा मेंढपाळ झालेला आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी आम्हासाठी आपला जीव दिलेला आहे, आपला प्राण त्यांनी आम्हासाठी दिलेला आहे की जेणेकरून आम्ही त्या कुरणामध्ये, त्या पाश्चरमध्ये आम्ही एकत्र यावं आणि त्याची भक्ती आराधना, त्याची उपकार स्तुती आम्ही करावी. पुढे आपण पाहतो की तो ग्रेट शेपर्ड आहे. हिब्रूज चॅप्टर 13, इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय. हिब्रूज चॅप्टर 13 वचन 20 आणि 21. Now the God of peace that brought again from dead our Lord Jesus Christ, that great shepherd of sheep, through the blood of the everlasting covenant, make you perfect in every good work to do his will, working in you that which is well pleasing in his sight, through Jesus Christ, to whom be glory forever and ever. आपण या ठिकाणी वाचतो की वचन 20 मध्ये तो एक ग्रेट शेपर्ड आहे. He has become a great shepherd through the blood of everlasting covenant and had made you perfect in every good work. आम्ही आमच्या पूर्वीच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही पापामध्ये होतो, त्यावेळेस तो ॲज अ गुड शेपर्ड ही गेव हिमसेल्फ फॉर अस. त्यांनी आमच्यासाठी स्वतःचा प्राण दिला, आमच्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान केलं आणि ज्यावेळेस आम्ही त्याचा स्वीकार केला, आम्ही त्याच्या वचनाच्या त्याच्या मरणाच्या द्वारे, त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे आम्ही आमच्या पापांची
ज्यावेळेस कबुली केली, आम्ही आमचं तारण प्राप्त केलं, त्यावेळेस तो आम्हाला आजच्या या दिवसामध्ये सांगत आहे की आय एम युअर ग्रेट शेपर्ड. अँड आणि तो ग्रेट शेपर्ड काय करत आहे वचन 21 मध्ये, आय एम टू मेक यू परफेक्ट इन एव्हरी गुड वर्क्स टू डू हिज विल, वर्किंग इन यू दॅट विच इज वेल प्लीजिंग इन हिज साइट थ्रू क्राइस्ट जीसस. वचन 21 सांगत आहे की तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तुमचे काम करण्यासाठी मी तुमचं सहाय्य करत आहे. आणि या अशा रीतीने तो एक ग्रेट शेपर्ड झालेला आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणतो की आय एम युअर चीफ शेपर्ड. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय, पहिले पेत्र याचा 5वा अध्याय, 1 Peter chapter 5 and verse 4. And when the chief shepherd shall appear, he shall receive a crown of glory that fadeth not. ज्यावेळेस तो आपल्या गौरवामध्ये परत येणार आहे, आपल्या संतांसोबत ज्यावेळेस तो पुन्हा येणार आहे, त्यावेळेस तो काय करणार आहे, ही इज गोइंग टू गिव्ह यू अ क्राउन ऑफ ग्लोरी. आणि हा अशा रीतीने आमच्या भविष्यकाळच्या जीवनामध्ये देखील हा एक चीफ शेपर्ड म्हणून आमच्या संगती राहणार आहे. आम्ही पाहिलं की आमच्या पूर्वीच्या जीवनामध्ये तो आमच्यासाठी गुड शेपर्ड झाला, त्यांनी आम्हासाठी आमचं स्वतःचं बलिदान केलं. आमच्या या रोजच्या जीवनामध्ये तो ग्रेट शेपर्ड आहे. आणि पुन्हा तो ज्यावेळेस तो गौरवामध्ये पुन्हा येणार आहे, ही इज गोइंग टू बी अ चीफ शेपर्ड. लाइकवाइज ही इज सेइंग दॅट आय एम युअर शेपर्ड and you shall not lack anything, you shall not want anything in this while living in your life. आम्ही पाहतो की आम्ही मेंढर या असे असताना आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचे मेंढर अशी असताना तो आम्हाला कसा ओळखत आहे, आम्हाला तो आपल्या नावाने ओळखत आहे. तो आम्हाला आमचं नाव घेऊन तो बोलवत आहे. आयझाया चॅप्टर 49 वर्स 1. आयझाया चॅप्टर 49 वर्स 1. यशाया याचा 49 अध्याय, पहिलं वचन. आयझाया चॅप्टर 49 वर्स 1. Oh, listen, O eyes, unto me, and hearken ye people from far. The Lord hath called me from the womb, from the bowels of my mother hath he made mention of my name. तो आम्ही ज्यावेळेस आमच्या आईच्या उदरामध्ये होतो त्यावेळेसच त्यांनी आमची निवड केली आहे आणि तो आम्हाला आमच्या नावाने बोलवत आहे. असा तो उत्तम मेंढपाळ आमच्यासाठी झालेला आहे. आणि पुढे जाऊन तो म्हणतो की मी तुम्हाला अनंत काळचं जीवन असं देणार आहे. जॉन चॅप्टर 10, योहान याचा 10वा अध्याय, वर्स 27. जॉन चॅप्टर 10 verse 27 and 28. My sheep hear my voice, I know them, and they follow me, and I give unto them the eternal life, and they shall never perish, neither shall any man pluck them out of my hand. तो या ठिकाणी सांगत आहे की माझी मेंढर माझी वाणी ऐकतात आणि ते माझ्या मागे येतात. आणि तो आम्हाला काय करणार आहे, ही इज गोइंग टू गिव्ह अस द इटर्नल लाईफ दॅट शॅल नेव्हर पेरिश. ते अनंत काळचं जीवन तो आम्हाला देणार आहे, जे कधी संपुष्टात येणार नाही. लाईक अशा रीतीने तो आमचा उत्तम असा मेंढपाळ झालेला आहे. आणि पुढे जाऊन तो दुसऱ्या भागात काय सांगत आहे की आय शॅल नॉट वॉन्ट, मला कशाची उणे भासणार नाही, कारण ही इज द सेल्फ सफिशियंट. तो स्वयंपूर्ती असा तो स्वतः प्रभू परमेश्वर आहे, ज्याच्यामध्ये कशाची कमी आणि ज्याच्यामध्ये कशाची कमतरता नाहीये. अशा रीतीने तो आमची प्रत्येक गरज तो पूर्ण करत आहे. आपण वाचतोय वचन एक्सोडस चॅप्टर 34, एक्सोडस निर्गम याचा 34वा अध्याय आणि 6वं वचन. एक्सोडस चॅप्टर 34 and verse 6. The Lord passed by before me and proclaimed, the Lord God, merciful and gracious, long suffering and abundant in goodness and truth. या ठिकाणी आपण वाचतो की he is abundant in goodness and truth. त्याच्यामध्ये कशाचीही कमतरता नाहीये. गुडनेस अँड ट्रूथ, आमच्या चांगुलपणामध्ये त्याच्यामध्ये भरपुरी अशी आहे. आणि अशा रीतीने तो आमची प्रत्येक गरज त्याच्या भरपुरीमध्ये आम्हाला तो पुरवित आहे. आणि पुढे देखील आपण पाहतो की आम्हाला त्याने कशाने भरलेलं आहे, त्याच्या आनंदाने, त्याच्या थ्रू हिज जॉय अँड इन हिज ग्लॅडनेस.
साम्स वर्स 4 वर्स 7 मध्ये आपण हे वचन वाचतो. स्तोत्र 4 आणि याचा 7वा अध्याय 7वं वचन सॉरी, स्तोत्र 4 वचन 7. Thou hast put gladness in my heart more than in the time that their corn and their wine increased. पहिल्या भागामध्ये आपण वाचतो की he has put gladness in my heart. आमच्या अंतःकरणामध्ये त्याने आनंद आणि हर्ष असा दिलेला आहे. सेम इन बुक ऑफ साम्स चॅप्टर 16, स्तोत्र याचा 16वा अध्याय आणि वचन 11. He will shew me the path of life. In thy presence is fullness of joy. At thy right hand there are pleasures forevermore. दुसऱ्या भागामध्ये तो सांगत आहे in thy presence is fullness of joy. त्याच्या समक्षतेमध्ये आनंदाची भरपुरी अशी आहे. अशा रीतीने तो आमची प्रत्येक गरज आपल्या भरपुरीतून तो आम्हाला पुरवत आहे. आणि त्याने पुढे जाऊन आम्हाला काय केलेलं आहे, आम्हाला त्याने he has satisfied us with all good things. स्तोत्र 103, Psalms 103, स्तोत्र 103 याचा 5वं वचन. Psalms 103 verse 5. Who satisfied thy mouth with good things, so that thy youth is renewed like eagles. तो पहिल्या भागामध्ये सांगत आहे की who satisfied thy mouth with good things. तो आमचे मुख त्याच्या चांगल्या आणि उत्तम अशा गोष्टीने तृप्त करत आहे आणि भरपुरीने तो देत आहे. अशा रीतीने तो आमच्या उत्तम मेंढपाळ असा झालेला आहे आणि आम्हाला कशाचीही तो उणे आणि गरज भासू देत नाही. आणि या अशा रीतीने आमची प्रत्येक गरज तो आपल्या संपत्तीतून पूर्ण करत आहे. पुढे जाऊन आपण पाहतो की हा असा उत्तम असा मेंढपाळ तो आमच्यासाठी स्वर्ग सोडून आपल्या या भूतलावरती या आमच्या पापाकरिता तो या ठिकाणी या जगामध्ये आला. मेंढपाळ हा जो प्रोफेशन आहे हा एक साधारण एकदम हलक्या दर्जाचा, एकदम खालच्या दर्जाचा असा तो असा मेंढपाळ हा असा असतो. त्याला जगामध्ये कुठलेही स्थान असं महत्वाचं स्थान नसतं. त्याला जास्त कोणी ओळखत देखील नसतं, कारण इट इज अ लोलिएस्ट जॉब. आपण पाहतो की दावीद देखील हा त्याच्या भावांमध्ये शेवटचा असा असताना ज्यावेळेस शमूएल त्याची निवड करण्यासाठी येतो, त्यावेळेस तो त्या रानामध्ये कळप चालत असतो. परंतु ज्यावेळेस तो बोलवून घेतो त्यावेळेस तो म्हणतो की हाच जो प्रभू परमेश्वरांनी निवडलेला आहे. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त देखील आमच्यासाठी ते स्वर्ग सोडून या भूतलावरती आमच्या पापाकरिता आला. त्यांनी ते जो लोलियस्ट प्रोफेशन आहे त्यांनी ते निवडलं यासाठी की त्यांनी स्वतः रिक्त व्हावं आणि आम्हाला त्यांनी त्याच्या गौरवाच्या संपत्तीतून पूर्ण असं भरावं. त्यामुळेच पौल फिलिपियन्स चॅप्टर 4 वर्स 19 मध्ये काय सांगत आहे की तो आमची प्रत्येक गरज त्याच्या गौरवाच्या संपत्तीतून पूर्ण करत आहे. फिलिपियन्स चॅप्टर 4, फिलिपाईकरास पत्र याचा 4 अध्याय आणि 19 वचन. Philippians chapter 4 verse 19. But my God shall supply all your needs according to the riches in glory by Christ Jesus. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमची प्रत्येक गरज तो आपल्या गौरवाच्या संपत्तीतून पूर्ण करत आहे. का? कारण तो स्वतः आम्हासाठी रिक्त असा झालेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आमचं भरपुरीचं जीवन आम्ही त्याच्यामध्ये जगावं यासाठी हा त्याचा उद्देश आहे. यासाठी तो सांगत आहे की द लॉर्ड इज माय शेपर्ड अँड आय शॅल नॉट वॉन्ट. पुढे जाऊन आपण दुसरं वचन वाचतो. ही मेकेथ मी टू लाई डाऊन इन ग्रीन पास्चर्स, ही लीडेथ मी बिसाइड द स्टिल वॉटर्स. आपण पाहतो की ग्रीन पास्चर तो मला हिरव्यागार कुरणामध्ये बसवितो. ग्रीन पास्चर तो सांगत आहे की इट इज ही विल नॉट लॅक एनी सेफ्टी इन आवर लाईफ. आमच्या जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची सुरक्षितता तो ठेवणार आहे आणि आम्हाला कुठल्या सर्व प्रकारच्या भयापासून आणि अंधकारापासून आणि सर्व प्रकारच्या भयापासून तो आमचा बचाव करणार आहे. यासाठी आपण पाहतो की जे मेंढरा असतात ज्यावेळेस ते
चरत असतात कुरणामध्ये किंवा अशा मैदानामध्ये ज्यावेळेस ते चरत असतात, आपण पाहतो की ते साधारण रीतीने खाली झोपत नाही किंवा ते असे विसावा घेत नाहीत, खाली बसत नाहीत का, until and unless they make sure that there are no flies, there are no insects in that pasture, त्या कुरणामध्ये, त्या रानामध्ये जोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा भय असं किंवा जे कीटक 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 असे त्यांचा अटॅक करतात, अशा प्रकारचं जोपर्यंत त्यांना खात्री होत नाही की त्या ठिकाणी ते नाहीयेत, तोपर्यंत ते आराम करत नाहीत. पण ज्यावेळेस त्यांना ती खात्री होते की या ठिकाणी त्यांना कुठलाही धोका नाहीये, या ठिकाणी देर आर नो इन्सेक्ट्स, देर आर नो फ्लाईज, कुठल्याही प्रकारचं कीटक त्या ठिकाणी नाहीयेत, याची खात्री ज्यावेळेस मेंढपाळ त्यांना करून देतो, त्यावेळेसच ते त्या ठिकाणी आरामासाठी त्या ठिकाणी त्या आराम करत असतात. याचप्रमाणे आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये संकट आहेत, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये क्लेश आहेत, जे एनिमीज आमच्या जीवनामध्ये आहेत, त्यामध्ये तो आम्हाला काय करत आहे की ते सर्व आमच्यापासून तो दूर करत आहे. ही इज मेकिंग शुअर दॅट ऑल दोज इन्सेक्ट्स, ऑल दोज एनिमीज आर flown away from you, and then only he is making sure that he will make you to lie down in that green pasture. अशा या कठीण अशा दिवसामध्ये आम्ही सर्वजण साम्स 91 याचा क्लेम करत आहोत. का? कारण की आमच्या जीवनामध्ये देखील आमच्या सर्व बाजूला कीटक असे आहेत, जो व्हायरस आहे, तो व्हायरस या जगामध्ये सर्वत्र पसरलेला असताना तो आम्हाला काय करत आहे, आम्हाला त्याच्या सुरक्षतेमध्ये इन हिज ग्रीन पास्चर्स ही इज मेकिंग अस लाई डाऊन इन हिज सेफ्टी. वचन वाचूया आपण साम्स 91, स्तोत्र 91 वर्स 1 and verse 2. साम्स 91 verse 1 and 2. स्तोत्र 91 1 आणि 2. He that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of Almighty. I will say of the Lord, He is my refuge and my fortress, my God, in Him will I trust. पहिल्या वचनामध्ये तो सांगत आहे, He that dwelleth in the secret place of Most High shall abide under the shadow of Almighty. आम्ही त्या परतपराच्या गुप्तस्थळी ज्यावेळेस आम्ही वास करीतो, त्याच्या सुरक्षतेमध्ये, त्याच्या आश्रयामध्ये तो आम्हाला सुरक्षित असं ठेवत आहे, आणि हेच ते ग्रीन पॅस्चर आमच्यासाठी आज आहे. पुढे जाऊन तो सांगत आहे की शांत पाण्याजवळ मी तुम्हाला नेतो. वचन 2 याचा शेवटचा भाग, ही लीडेथ मी बिसाइड द स्टिल वॉटर्स. स्टिल वॉटर्स म्हणजे काय आहे की या ज्यावेळेस जे मेंढरा असतात, ज्यावेळेस ते एखादी स्ट्रीम, एखादी नदी ज्यावेळेस ते पार करत असतात, दे आर व्हेरी अफ्रेड ऑफ द रनिंग वॉटर्स. ते त्या वाहत्या प्रवाहाजवळ कधीही जात नाहीत, बिकॉज दे आर व्हेरी अफ्रेड ऑफ दॅट. त्यामुळे शेपर्ड्स काय करतात, दे मेक शुअर दॅट they collect all the rocks and all the stones together and make a small pond and pool besides that running water and make it still, so that the sheep can come over there and they can have plenty of water in quietness. त्याचप्रमाणे आम्ही देखील ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये, या कठीण अशा जीवनामध्ये ज्यावेळेस प्रवास करत असतो, सर्वत्र ज्यावेळेस भय, निराशा आणि गोंधळलेल्या अशा परिस्थितीमध्ये आपण जात असताना, आमचा प्रभू परमेश्वर हा आमचा चीफ कॉर्नरस्टोन झालेला आहे, आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी स्थिर असं केलेलं आहे. आपण वचन वाचूया, पहिले पेत्र याचा 2रा अध्याय, 1 Peter chapter 2 verse 6 and 7. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय verse 6 and 7. Wherefore also it is contained into Scripture, behold, I lay in Zion a chief cornerstone, elect precious, and he that believeth on him shall not be confounded. Unto you therefore which ye believe he is precious, be unto them which is disobedient the stone which is the builder disallowed, and same is made the head of the corners. या रीतीने आपण वाचतो की वचन 8 मध्ये देखील, and a stone of stumbling and a rock of offense, even to them which stumble at the word, being disobedient,
whereunto also they were appointed. या ठिकाणी आपण वचन वाचतो की तो आमच्यासाठी एक चीफ कॉर्नरस्टोन असा झालेला आहे, तो आमच्यासाठी तो कोनशिला असा झालेला आहे आणि आम्हाला त्यांनी त्याच्यामध्ये स्थिर असं केलेलं आहे. त्याचप्रमाणे योहान याचा 4था अध्याय 14वा अध्याय, जॉन चॅप्टर 14, John chapter 14 verse 27. Peace I leave with you, my peace I give unto you, not as the world giveth, give I unto you. Let not your heart be troubled, neither let it be afraid. या ठिकाणी तो आम्हाला सांगत आहे की जगात जग देते ती शांती नाही, परंतु मी माझी शांती तुम्हाला देत आहे. आणि या आम्हाला त्यांनी त्या शांतीमध्ये त्याच्या शांत पाण्याजवळ आम्हाला त्यांनी आणलेलं आहे आणि तो आम्हाला त्याची पीस आणि त्याची शांती आम्हाला तो निरंतर अशी देत आहे. पुढे जाऊन आपण पाहतो की वचन 3, स्तोत्र 23, Psalms 23 verse 3. He restoreth my soul, he leadeth me in the paths of righteousness for his name's sake. He restoreth my soul. आम्ही देखील त्या मेंढराप्रमाणे भडकलेलो होतो आमच्या जीवनामध्ये, कठीण अशा प्रसंगीमध्ये आम्ही या जगामध्ये ज्यावेळेस भडकून जातो त्यावेळेस तो काय करतो, आम्हाला त्याच्या नावामध्ये पुन्हा आम्हाला तो एकत्र करतो. आपण पाहतो की इफिस 2 याचा 2रा अध्याय आणि 2ऱ्या वचनामध्ये तो सांगत आहे की आम्ही देखील या जगाच्या राहाटीप्रमाणे वी वर लिव्हिंग अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ दिस वर्ल्ड, गोइंग फार अवे फ्रॉम हिम. बट त्याच्या 13व्या वचनामध्ये काय सांगत आहे, इफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 13. इफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 13, इफिसकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 13वे वचन. But now in Christ Jesus, who sometimes were far off, made nigh by the blood of Christ. आम्हाला त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला त्यांनी त्याच्या जीवनामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला एकवटलेला आहे, आम्हाला त्याच्या जवळ असं आणलेलं आहे. थ्रू द ब्लड ऑफ हिज क्राइस्ट. आम्ही पाहतो की त्याच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी वधस्तंभावरती त्यांनी जो आपलं मरण त्यांनी दिलं आम्हाला, आमच्या पापाकरिता आम्हाला आमच्या पापापासून सोडवण्याकरता त्यांनी ते रक्त सांडलं. आणि एवढेच नव्हे तर तो 3ऱ्या दिवशी त्या मरणातून पुन्हा उठला, यासाठी की आम्ही त्याच्यामध्ये एक व्हावं आणि आम्ही त्याच्या जीवनामध्ये त्याच्या वचनामध्ये एक होऊन आम्हाला त्यांनी आमचा जो सोल आहे तो त्यांनी आम्हाला पुन्हा रिस्टोर करावा, जेणेकरून आम्ही पुन्हा या जगामध्ये या जगाच्या राहाटीमध्ये आम्ही पुन्हा जाऊ नये, परंतु त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी एकत्र केलं आहे. तरी देखील आम्ही पाहतो की आम्ही जरी तारण प्राप्त झालो असो, जरी आमचा बाप्तिस्मा झालेला असेल, आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवत असेल, परंतु काही वेळेला काय होतं की आमच्या जीवनामध्ये कठीण ट्रायल्स अँड टेम्पटेशन्स आमच्या जीवनामध्ये येतात, जेणेकरून काय होतं की आमची परीक्षा घेतली जाते आणि आम्ही केव्हा तरी त्याच्या वचनापासून त्याच्या आराधनेच्या जीवनापासून आम्ही लांब जातो, आम्ही त्याच्या संगतीपासून लांब जातो. ज्यावेळेस पेत्र देखील तो त्या परीक्षेमध्ये पडला, पेत्र देखील त्याने त्याचा नकार केला आणि तो येशू ख्रिस्ताला त्याने 3 वेळा नाकारलं. परंतु काय झालं की ज्यावेळेस तो पुन्हा आपला जो फिशिंगचा बिझनेस आहे, व्यवसाय आहे, मासे धरण्याचा व्यवसाय आहे, ज्यावेळेस तो मासे धरायला पुन्हा गेला, त्यावेळेस आपण पाहतो की जॉन चॅप्टर 20 पेत्राला त्यांनी पेत्राला तो दर्शन देत आहे आणि ते इट वॉज नेसेसरी फॉर लॉर्ड जीसस क्राइस्ट टू गिव्ह टू अपियर टू पीटर सो दॅट he should restore his soul again to Lord Jesus Christ, so that Christ can use him more abundantly for his सर्व्हिस. आम्ही देखील ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये भडकून जातो त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला त्याचं दर्शन त्याच्या वचनाच्या द्वारे देतो, आम्हाला तो एकवटतो आणि आमचा जो जीव आहे तो आम्हाला पुन्हा तो ताजतवाना तृप्त असं करतो, जेणेकरून आम्ही पुन्हा त्याच्या सहभागितेमध्ये एकत्र यावं आणि आम्ही त्याची आराधना उपकास्तुती करावी. यासाठी आपण वचन वाचूया. Psalms 51 स्तोत्र 91 याचं 12वं वचन. Psalms 51 verse 12.
रिस्टोर unto me the joy of salvation and uphold me with thy free spirit. या ठिकाणी देखील आम्ही सांगतो की माझ्या रिस्टोर unto me the joy of salvation. आमचा जो तारणाचा जो आनंद आहे तो मला तो पुन्हा दे. आणि तो ज्यावेळेस आम्ही या वचनाच्या आधारे ज्यावेळेस आम्ही पुन्हा त्याच्या जवळ येतो तो काय करत आहे की आम्हाला तो जो आनंद आहे, द जॉय ऑफ सॅल्वेशन ही इज रिस्टोरिंग unto us so that we can come together again in his presence and we can give thanks to his wonderful name. पुढे आपण जातो दुसरा भाग, तिसरा वचनाचा दुसरा भाग, Psalms 23 तिसरा वचनाचा दुसरा. ही लीडeth me in the paths of righteousness. तो आम्हाला त्याच्या नीतीच्या मार्गामध्ये, नीतिमानाच्या मार्गामध्ये तो आम्हाला चालवतो. ज्यावेळेस आपण पाहतो की as sheep follow the shepherd, मेंढरं काय करतात की त्या मेंढपाळाच्या मागे मागे जातात. त्याचप्रमाणे आम्ही देखील आमचा जो उत्तम असा मेंढपाळ आहे, आमचा जो मुख्य असा मेंढपाळ आहे, जो ग्रेट शेपर्ड आहे, आम्ही देखील त्याच्या मागे मागे जातो. त्यांनी जो आम्हाला जो मार्ग दाखवलेला आहे आम्ही त्या मार्गामध्ये चालतो, जेणेकरून आम्ही त्याच्या नीतिमत्वामध्ये एक असं व्हावं. त्याची जी धार्मिकता आहे, त्याची जे नीतिमत्व आहे, त्यामध्ये आम्ही समरूप होऊन आमचं जीवन त्याला समर्पित करत आहोत. वचन वाचूया आपण आयझाया 41, यशाया याचा 41 अध्याय, आयझाया चॅप्टर 41 10 ते 13 किंवा 10 आणि 13 वचन. Fear thou not, for I am with thee. Be not dismayed, for I am thy God. I will strengthen thee, yea, I will help thee, yea, I will uphold thee with the right hand of my righteousness. वचन 13 देखील. For I, the Lord, thy God, will hold thy right hand, saying unto thee, fear not, I will help thee. तो आम्हाला या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही भिवू नका, तुम्ही घाबरू नका, कारण मी तुम्हाला माझ्या हाताने तुम्हाला धीर दिलेला आहे, तुम्हाला एकवटलं केलं, तुम्हाला एक केलेलं आहे, आणि तुम्हाला आय विल अपहोल्ड दी विथ माय राईट हँड ऑफ रायचसनेस. त्याच्या नीतिमत्वाच्या, त्याच्या धार्मिकतेच्या हाताने तो आम्हाला एकत्र करत आहे आणि तो आम्हाला चालवत आहे. या ठिकाणी यासाठी आम्हाला घाबरण्याचं कुठलंही कारण नाहीये. त्याचप्रमाणे हिब्रूज चॅप्टर 10, इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय, याचं 19वं वचन. हिब्रूज चॅप्टर 10 वचन 19 आणि 20. Having therefore boldness to enter into the holiest by the blood of Jesus Christ, by the new and living way, which he hath consecrated us for us through the veil, that is to say his flesh. त्यांनी आम्हाला आमचा जो मार्ग आहे तो आम्हाला तो आमचा मार्ग त्यांनी कॉन्सिक्रेट केलेला आहे. आणि तो कसा केलेला आहे? बाय द ब्लड ऑफ जीसस क्राइस्ट, सो दॅट वी कॅन एंटर इन टू द मोस्ट होली. त्याच्या परमपवित्र स्थानामध्ये जाण्याकरिता तो मार्ग त्यांनी आम्हाला मोकळा केलेला आहे त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे, जेणेकरून आम्ही त्याच्या परमपवित्र स्थानामध्ये येऊन त्याची आराधना आणि त्याची उपकार स्तुती आम्ही करावी. पुढे आपण पाहतो की त्यांनी हा मार्ग आम्हाला कशासाठी दिलेला आहे. फॉर व्हॉट रिझन ही इज लीडिंग अस into the path of righteousness. 2 करिंथ याचा 5वा अध्याय, 2 Corinthians chapter 5 verse 21. 2 करिंथ 5:20. He hath made him to be sin for us who knew no sin, that we might make the righteousness of God in him. आम्ही त्याच्यामध्ये we might be made righteousness of God in him. आम्ही त्याच्यामध्ये, त्याच्या नावामध्ये आम्ही नीतिमान आणि धार्मिक ठरवले जावे, यासाठी आम्हाला तो त्या मार्गामध्ये चालवत आहे. आणि पुढे जाऊन आपण पाहतो की फॉर हिज नेम सेक, 1 पेत्र याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. 1 पेत्र याचा 2रा अध्याय, 1 Peter chapter 2 verse 9. But ye are a chosen generation, a royal priesthood, and holy nation, peculiar people, that ye should shew forth the praises of him who that called you out of darkness into his marvelous light. आम्हाला त्याच्या
त्याच्या टू शू फोर्थ हिज प्रेज ऑफ हिम हू हॅड कॉल्ड यू. आम्हाला त्यांनी निवडलेलं आहे कशासाठी की आम्ही त्याची उपकार स्तुती आम्ही करावी, त्याचे नाव आम्ही गाजवावं आणि त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवलेला आहे तो नीतिमत्वाचा मार्ग, यासाठी की आम्ही त्याच्या मार्वलस लाईट मध्ये यावं आणि त्याच्या नावाचा आम्ही धन्यवाद करावा, यासाठी तो आम्हाला सांगत आहे की ही लीडेथ मी इन द पाथ ऑफ रायचियसनेस फॉर हिज नेम सेक. आणि यामध्ये आम्ही त्याच्याच नावामध्ये आम्ही त्या ज्योतीमध्ये, त्या मार्वलस लाईट मध्ये आम्ही चालत आहोत. पुढे जातो वचन 4. ये दो आय वॉक थ्रू द व्हॅली ऑफ शॅडो ऑफ डेथ, आय विल फिअर नो इविल, फॉर thou art with me, thy rod and thy staff they comfort me. याचा पहिला भाग आपण पाहतो की दो आय वॉक थ्रू द व्हॅली ऑफ शॅडो ऑफ डेथ, जरी मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जरी मी जात असलो, ती मृत्यूची दरी, मृत्यू छाया शॅडो कधी पडतो, ज्यावेळेस एखाद्या लाईटचा रिफ्लेक्शन एका ऑब्जेक्ट वरती येतो, त्या ऑब्जेक्टचा शॅडो त्या ऑब्जेक्टचा शॅडो पडतो, त्या ऑब्जेक्टचा छाया त्या मार्गामध्ये येत असते. याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा आताच वाचलेल्या वचनाप्रमाणे तो आमचा ही इज आवर मार्वलस लाईट, आणि त्याची ज्योती ज्यावेळेस आम्हावरती पडते त्यावेळेस तो आम्हाला, जरी आमच्या मार्गामध्ये जरी शॅडो असेल, ती जरी आमच्या मार्गामध्ये मृत्यूची दरी असेल, परंतु त्या दरीमधून तो आम्हाला चालवत आहे, जेणेकरून ज्यावेळेस ती दरी संपते, ज्यावेळेस तो शॅडो ती व्हॅली ज्यावेळेस संपेल, त्यावेळेस त्याची जी ज्योती आहे ती आम्हाला त्याच्या ज्योतीमध्ये तो आणणार आहे. व्हॅली कशी असते? इट इज बिटवीन द टू माउंटन्स. त्या दोन माउंटन्सच्या जागेमधून ज्यावेळेस एखादी दरी जात असते, त्याचप्रमाणे जरी आमच्या जीवनामध्ये आमच्या अवतीभोवती कठीण असे प्रसंग असतील, त्या डोंगराप्रमाणे आमचे समस्या जरी मोठे असे असतील, परंतु त्याची ज्योती आम्हाला आमच्या सोबत आहे आणि तो आम्हाला त्या ज्योतीमधून, त्या मृत्यू छायेच्या दरीतूनही तो आम्हाला नेत आहे, जेणेकरून त्या पुढे जाऊन आम्ही त्याची स्तुती आणि आराधना करावी. Psalms 107 वचन 10. Psalms 107 verse 10. स्तोत्र 107 याचं 10वं वचन. Such as sit in darkness and in the shadow of death, being bound in affliction. पुढे 13 आणि 13, 14 आणि 15 वचन. Then they cried unto the Lord in their trouble, and he saved them out of their distress. He brought them out of darkness and the shadow of death, and break their bands in sunder. वचन 12 सांगत आहे की वचन 13, and they cried unto the Lord in their trouble. आम्ही देखील आमच्या संकटाच्या काळामध्ये आम्ही परमेश्वराच्या जवळ आरोळी केली, आणि आम्हाला त्यांनी त्या बंधनातून, त्या आमच्या डिस्ट्रेस मधून, त्या he has saved us and broken all the bands of break all the bands in sunder. त्या मृत्यूची दरी, the shadow of darkness and shadow of death त्यांनी तो नाहीसा केलेला आहे, आणि आम्हाला त्याच्या मार्वलस लाईट मध्ये त्यांनी आम्हाला आणलेला आहे. आणि याच रीतीने तो, म्हणून स्तोत्रकर्ता दावीद या ठिकाणी त्याचा अनुभव सांगत आहे की जरी मी मृत्यू छायेच्या दरीतूनही जात असलो तरी मी अरिष्टास भिणार नाही. फॉर thou art with me, thy rod and thy staff they comfort me. द रॉड अँड द स्टाफ, हे ज्या दोन गोष्टी आहेत, हे आम्हाला त्याच्या प्रोटेक्शन बद्दल आणि त्याच्या प्रोव्हिजन बद्दल आम्हाला सांगत आहे. द रॉड इज फॉर प्रोटेक्शन. ज्यावेळेस एखादी काठी, ज्यावेळेस मेंढपाळ घेऊन जात असतो, त्याच्या हातामध्ये जी काठी असते, त्या काठीच्या द्वारे तो मेंढरांवरती येणाऱ्या प्रत्येक संकटावरती त्यांच्यावरती हल्ला करण्यासाठी तो ती काठी वापरत असतो. आणि जी स्टाफ आहे तो काय करतो, त्या स्टाफने, त्या आकडीने काय करत असतो, तो जो पाला आहे, तो झाडावरचा पाला म्हणा किंवा जे काही त्यांच्या खाण्यासाठीचा जो चारा आहे तो एकवट करून तो आपल्या मेंढरांना चारत असतो. त्याचप्रमाणे आमचा प्रभू येशू ख्रिस्त देखील आमच्यासाठी हा आमचा
he has become our rod and our staff, so that he is our provider and our protector. त्याचप्रमाणे तो आमचा वचन आपण वाचूया. स्तोत्र 3 याचा तिसरं वचन, Psalms 3 verse 3. स्तोत्र 3 याचं तिसरं वचन. But thou art, O Lord, art a shield for me, my glory in the and the lifter of mine head. या ठिकाणी आपण पाहतो की he has become our shield, आणि तो या प्रकारे त्या शील्डच्या द्वारे तो आमचं प्रोटेक्शन करत आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला सुरक्षित असं ठेवत आहे. पुढे आपण पाहतो की he is become our staff, that is he is our provider. वचन आपण वाचूया. मॅथ्यू चॅप्टर 6, मत्तई याचा 6वा अध्याय आणि 25. मॅथ्यू चॅप्टर 6 वचन 25. Therefore I say unto you, take no thought of your life, what ye shall eat and what ye shall drink, nor yet your body what ye shall put on. Is not the life more than the meat, and the body than the raiment? पुढे देखील आपण वाचूया 31, 32 आणि 33 वचन. 31, 32 and 33. Therefore take no thought, saying, what shall we eat, or what shall we drink? For withal shall be clothed. For after all these things do the Gentiles seek. For your heavenly Father knoweth that ye have need of all these things. But seek ye first the kingdom of God and his righteousness, and all these things shall be added unto you. याप्रमाणे आपण वचन 33 मध्ये वाचतो की ज्यावेळेस आम्ही त्याची धार्मिकता आणि त्याचं राज्य यावेळेस मिळवतो, त्यावेळेस तो आम्हाला या सर्व गोष्टी जे आहेत तो आम्हाला आमच्या जीवनामध्ये उत्तम अशा रीतीने तो प्रोव्हाइड करत आहे, आणि अशा रीतीने तो आमचा प्रोव्हाइडर असा झालेला आहे. याचा दुसरा देखील एक अर्थ होत आहे Psalms 23, द रॉड अँड द स्टाफ. आपण पाहतो की हे जे तो जो रॉड आहे तो आम्हाला देवाचं वचन हे सांगत आहे. कशासाठी? इट इज आर इन्स्ट्रक्टर. आम्हाला देवाचं वचन हे आम्हाला इन्स्ट्रक्ट करतं आमच्या जीवनामध्ये, आमच्या रोजच्या वाटचालीसाठी. ज्यावेळेस आम्ही त्याचं वचन वाचतो, आमचं जीवन तो योग्य रीतीने जगण्याकरिता ही इज इन्स्ट्रक्टिंग टू अस थ्रू हिज रॉड, दॅट इज हिज वर्ड. त्यासाठी रेफरन्स आहे Psalms 32, स्तोत्र 32 याचं 8वं वचन. Psalms 32, स्तोत्र 32 याचं 8वं वचन. I will instruct thee and teach thee in the way thou shalt go. I will instruct thee, and how he is instructing us? Through his word. त्याच्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला इन्स्ट्रक्ट करत आहे, जेणेकरून द वे thou shalt go, म्हणजे आमच्या जीवनामध्ये आमचा मार्ग कसा असावा हे त्याच्या वचनाच्या द्वारे तो आम्हाला सांगत आहे. आणि पुढे आपण पाहतो की तो त्याचा जो स्टाफ आहे तो काय आहे? तो त्याचा पवित्र आत्मा असा आहे. The Spirit of God. The staff is guiding us like a Spirit of God. Psalms 32 त्याचाच पुढचं वचन, याचा वचन 8 याचा दुसरा भाग. Psalms 32 verse 8. I will guide thee with mine eye. तो आपल्या नेत्राच्या प्रमाणे तो आपल्या नेत्राच्या द्वारे तो आम्हाला तो आमचं सहाय्य करेल, तो आम्हाला मार्ग दाखवेल. आणि that eye is nothing but the Spirit of God. योहान याचा 16वा अध्याय आणि 13वं वचन. John chapter 16 verse 13. योहान 16 वचन 13. Howbeit when the Spirit of truth is come, he will guide you into all truth, for he shall not speak of himself, but whatsoever he shall hear, that shall he speak, and he shall show you the things to come. पहिल्या भागामध्ये तो सांगत आहे, द स्पिरिट ऑफ ट्रूथ विल कम अँड ही विल गाईड यू. तो सत्याचा आत्मा आम्हाला येईल आणि तो आमचा मार्गदर्शक असा होईल. याप्रमाणे तो त्याच्या आकडी आणि काठीप्रमाणे तो आम्हाला
चालवत आहे आणि आमचं सहाय्य करत आहे त्याच्या वचनाच्या द्वारे आणि त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. पुढे आपण जातो. वचन 5, स्तोत्र 23 वचन 5. Thou preparest a table before me in the presence of mine enemy. Thou anointest my head with oil, my cup runneth over. आम्ही पाहतो की आमच्या जीवनामध्ये या जगामध्ये जगत असताना आमचा एनिमी कोण आहे? हु इज आवर एनिमी? द एनिमी इज द डेव्हिल, दॅट शत्रू सैतान. तो आम्हाला आमच्या या जगामध्ये आमचा मोठा शत्रू असा आहे आणि तो शत्रू, तो सैतान आपल्या वेगवेगळ्या डावपेचाने आणि सर्व प्रकारच्या त्याच्या कुयुक्तीने तो आमच्या जीवनामध्ये कठीण असे प्रसंग तो आणतो आणि आमचं जीवन तो अस्थिर करण्यासाठीचा प्रयत्न करत असतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की या सर्व गोष्टी असताना देखील मी तुम्हाला तुमच्या पुढे जाऊन तुमच्यासाठी ते प्रोव्हिजन करत आहे, दॅट सो दॅट ही इज प्रिपेअरिंग अ टेबल फॉर अस. आणि तो अशा रीतीने तो आमचा एक होस्ट असा झालेला आहे. होस्टला मराठी तो यजमान असा झालेला आहे जो आमच्या पुढे जातो आणि तो आम्हाला तो आमच्यासाठी तो मेजवानी तयार करत आहे. ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः तो दाखला देत आहे. इट इज इन जॉन, लूक याचा 13वा अध्याय, लूक चॅप्टर 13, लूक 13, 16 आणि 17. Luke chapter 13, verse 16 and 17. Luke मध्ये म्हणतो पॅराबल, तो दाखला आहे की त्या लग्नासाठी तो मेजवानीसाठी तो शिष्यांना पाठवतो आणि तो मेजवानी लूक 14, 16 आणि 17. Luke chapter 14, 16 and 17. A certain man made a great supper and bade many, and sent his servant at the supper time to say to them that were bidden, come, for all things are now ready. याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त देखील आमच्यासाठी तो सपर तयार करत आहे. he is calling us for his great banquet. आणि पुढे जाऊन तो प्रगटीकरण याचा 21व्या अध्यायामध्ये देखील तो जी मोठी मेजवानी आहे, कोकऱ्याचं लग्न आहे, ही इज इन्व्हाइटिंग अस फॉर दॅट ग्रेट सपर अप इन टू द हेवन. आणि या जगामध्ये देखील राहत असताना आम्ही ज्यावेळेस त्याच्या संगतीमध्ये आहोत, आम्हाला त्याच्या मेजामध्ये तो आम्हाला भाग घेण्यासाठी देखील बोलवत आहे, जेणेकरून आम्ही त्याच्या मेजामध्ये भाग घ्यावा. आणि तो जो टेबल आहे, तो टेबल तो ती मेजवानी तो आम्हासाठी तयार करत आहे. पुढे जाऊन आपण पाहतो की thou anointest my head with oil. तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. जुन्या अकॉर्डिंग टू मिडल ईस्ट कस्टमरी त्यांचं ट्रेडिशन असं होतं की ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या घरी when you are invited by a host, ज्यावेळेस यजमान तुम्हाला मेजवानीसाठी बोलवत असतात, त्यावेळेस ते काय करत असतात, प्रथमतः ते मेजवानी व्हायच्या आधी ते तुम्हाला तुमच्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीत असतात. they anoint the head of the guest with that olive oil, so that you make sure that you are free from so that they make sure that the host who is invited is free from all the insects and parasites if he has come across on his way. त्या मार्गामध्ये ज्यावेळेस तो येत आहे, त्या मार्गामध्ये जर त्याच्या डोक्यावरती किंवा शरीरावरती जर काही कुठल्या इन्सेक्ट्सनी किंवा अशा काही कीटक अशा गोष्टींनी जर त्याच्या मार्गामध्ये जर त्याला प्रभाव केला असेल, तर त्या तेलाच्या द्वारे तो ज्यावेळेस तो त्याच्या डोक्याला अभ्यंग करतो, त्यावेळेस ते सर्व ते कीटक जो आहे तो त्याचा नाश करत आहे.
त्याचप्रमाणे आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये या जगामध्ये जगत असताना तो आम्हाला त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला अनॉइंट करत आहे, जेणेकरून आम्ही आमच्या मनामधले जे विचार आहेत ते विचार आम्ही नाहीसे करावे, जे विचार आम्हाला त्रस्त असे करतात, those that torment us, those insects, those flies that torment us in our journey, so that he anoint our head with his Holy Spirit, that is the resemble of the oil. पुढे जातो आपण, my cup runneth over. अशा ज्यावेळेस प्रसंग असे ज्यावेळेस प्रसंग दावीद त्याच्या जीवनामध्ये एक्सप्रेस करत आहे, निश्चितच तो त्याचा प्याला आनंदाने ओसंडून वाहत आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त त्या परमेश्वराची, ते यहोवाची त्याच्यावरती त्याची जी करुणा आहे, ज्यावेळेस तो त्याच्यावरती विचार करतो त्यावेळेस तो आनंदाने सांगत आहे की त्याचा प्याला ओसंडून वाहत आहे. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस या सर्व प्रसंगाची ज्यावेळेस आम्ही आठवण करतो त्यावेळेस आमचं जे हृदय आहे त्याच्या वचनाच्या द्वारे, त्याच्या सर्व कार्याच्या मुळे आम्ही देखील आमचा हा एक्सपिरियन्स आहे की आमचं देखील हृदय आनंदाने, त्याच्या गौरवाने आमचं हृदय उल्हासित झालेलं आहे आणि ते ओसंडून वाहत आहे, जेणेकरून आणि त्या हृदयाने, त्या पूर्ण मनाने आणि अंतःकरणाने आम्ही त्याची आराधना आणि उपकार स्तुती करावी. पुढे जातो वचन 6, शुअरली goodness and mercy shall follow me all the days of my life, and I will dwell in the house of the Lord forever. Goodness and mercy shall follow me all the days of my life. लॅमेंटेशन्स विलापगीत याचा 3रा अध्याय आणि 21-22 वचन मध्ये सांगत आहे की त्याची दया आणि त्याची करुणा आम्हासाठी रोज आणि रोज नवीन अशी होत असते. His mercies are new for us each and every day, and they are following us each and every day unto the end of our life. या वचन 6 मध्ये तो सांगत आहे की निरंतर त्याची दया आणि त्याची करुणा आमच्या मागे सतत आणि सतत फॉलो करत आहे. वचन 1 मध्ये तो सांगत आहे की आम्हाला कशाची गरज पडणार नाही, आय शॅल नॉट वॉन्ट एनिथिंग. आणि वचन 6 मध्ये तो सांगत आहे की त्याची दया आणि हिज गुडनेस अँड हिज मर्सी आर फॉलोइंग मी. अशा रीतीने हा त्याचा जो अनुभव आहे, हा त्या फ्रॉम लॅक ऑफ एनिथिंग टू द फॉलोइंग ऑफ गुडनेस अँड मर्सीज, हा त्याचा अनुभव असा आहे. आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये देखील ज्यावेळेस प्रत्येक जर वचन आपण वाचलं, वचन 1 पासून परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, आम्ही म्हणू शकतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. या जगामध्ये जरी कठीण असे प्रसंग आले, जरी काही जगामध्ये अस्थिरता, अनसर्टन्टी जरी आली, तरी आम्हाला कशाचीही गरज आम्हाला तो भासू देणार नाही. जरी आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या he is leading us into green pastures and he is leading us into still waters. आम्हाला देखील तो शांत पाण्याच्या प्रवाहाजवळ, त्याच्या संगतीमध्ये, त्याच्या फेलोशिप मध्ये तो आम्हाला आणत आहे. जरी आमच्या जीवनामध्ये मृत्यू छायेची दरी जरी आली, कठीण असे प्रसंग जरी आले, तरी तो सांगत आहे की त्याची आकडी आणि त्याची काठी, त्याचा पवित्र आत्मा आणि त्याचं वचन आम्हाला तो देत आहे, जेणेकरून तो आमचं सहाय्य करतो आणि आमची प्रत्येक गरज तो पूर्ण करत आहे. आणि अशा रीतीने तो आमच्या समोर तो आपला मेज मांडत आहे, जेणेकरून आम्ही योग्य रीतीने त्या मेजामध्ये भाग घेऊ शकतो आणि त्याचं जे शरीर आम्हासाठी मोडले गेलेलं आहे आणि त्याचं जे रक्त आम्हासाठी सांडलं गेलेलं आहे, याची आठवण आम्हाला तो करून देत आहे, जेणेकरून आम्ही आमचं अंतःकरण त्याला अर्पण करून आणि आमचं अंतःकरण निश्चित असं करून एक्झामिन करून आम्ही त्याच्या मेजामध्ये भाग घ्यावा, असे तो आम्हासाठी यासाठी तो आम्हाला तो मेज आमच्या समोर तो तयार ठेवत आहे. आणि म्हणूनच तो सांगत आहे की असा सर्व प्रसंग ज्यावेळेस तो एक्सप्रेस करत आहे, तो सांगत आहे की आय विल ड्वेल इन द हाऊस ऑफ द लॉर्ड फॉर एव्हर. आणि म्हणूनच या सर्व प्रसंगामध्ये देखील त्याच्या उपस्थितीमध्ये मी निरंतर त्याच्या प्रेझेन्समध्ये आणि त्याच्या वचनामध्ये, त्याच्या संगतीमध्ये राहणार आहे, हा अनुभव तो आम्हाला सांगत आहे. आणि म्हणूनच हा जो हे जे स्तोत्र आहे ते देखील आज देखील आम्हासाठी सांगत आहे की
in any trials and any tribulation may come in your life, but my word and my spirit is with you, and in each and everything I am your shepherd and I will provide you with all goodness and mercies. आणि अशा रीतीने हा जो शास्त्र भाग आहे हा आम्ही वाचून आणि आम्हासाठी जे काही त्यांनी प्रोव्हिजन दिलेलं आहे या रीतीने त्याची आठवण करून आम्ही त्याची आराधना आणि त्याची भक्ती उपासना करू आणि योग्य रीतीने या मेजामध्ये आपण भाग घेऊया. थोडक्यामध्ये आपण आराधना करूया प्रार्थनेच्या विषयी नेहमीसाठी. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आपणाबरोबर, देवाच्या निवडलेल्या सर्व पवित्र जनांबरोबर आणि विशेष करून जे दुःखित आहेत, पोतवाल कुटुंबीय त्यांच्याबरोबर आतापासून प्रभूच्या आगमनापर्यंत सर्व काळ असो. आमेन.